नमस्कार, आपण पाहत आहात जनता न्यूज मराठी। माणगाव रोहा तालुक्यातील प्रस्तावित बल्क ड्रग पार्क प्रकल्पाविरोधात संघर्ष समितीने कॅबिनेट मंत्री तथा आमदार भरतशेठ गोगावले यांची ढालकाठी येथील शिवनेरी निवासस्थानी भेट घेऊन प्रकल्प रद्द करण्याचे निवेदन दिले। यावेळी 21 गावातील 250 ते 300 नागरिक उपस्थित होते। संघर्ष समितीने प्रकल्पामुळे पर्यावरण, शेती, जलस्रोत व नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची माहिती दिली। त्यावर मंत्री भरतशेठ गोगावले म्हणाले, नागरिकांच्या आरोग्यास घातक कोणताही प्रकल्प होऊ देणार नाही। मी कायम आपल्या सोबत राहीन। संघर्ष समितीने लोकप्रतिनिधी व मंत्र्यांना निवेदन देत प्रकल्प रद्द करण्यासाठी सहकार्याची मागणी केली असून शासनाकडे पुन्हा एकदा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे। या भेटीवेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर, पंचायत समितीचे सभापती विलास शिंदे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश नलावडे, सरपंच दीपक शेठ जाधव, राजाभाऊ रणपिसे, विपुल उभारे, एकनाथ मानकर, प्रसाद गुरव, दत्ता खांबे, सुधीर पवार, बाळाराम दबडे यांच्यासह संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि केमिकल झोन बाधित गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते। बल्क ड्रग पार्क प्रकल्पाबाबत शासन काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण माणगाव रोहा तालुक्याचे लक्ष लागले आहे। आता जे आलेले 21 गावातली लोक आणि त्या 21 गावाच्या लोकांनी समिती कमिटी बनवलेली आहे। त्या बाबूला अध्यक्ष केलेला आहे, कोण उपाध्यक्ष आहे प्रकल्पातले संदीप जाधव उपाध्यक्ष आणि हे सगळे आज जे आलेले लोक आहेत, मी त्यांचं पहिलं अभिनंदन करून त्यांना धन्यवाद देतो। बल्क ड्रग पार्क अशी त्यांनी संघर्ष समितीला नाव दिलेलं आहे। आता नेमकं कुठल्या कुठल्या कंपन्या येत आहेत त्याची एक मीटिंग आम्ही घेतोय, कारण हे आता आम्हाला सगळ्यांना ऐकू माहिती आहे की इथे हा बल्क ड्रग येतोय, परंतु त्या बल्क ड्रगमध्ये काय हानिकारक आहे, काय फायद्याचं आहे, काय तोट्याचं आहे हे आम्ही आमचे उद्योगमंत्री, शिओ, एमआयडीसी अधिकारी आणि डीएमसीचे जे काय अधिकारी आहेत त्या सगळ्यांना एकत्र घेऊन मी स्वतः, खासदार आणि आमचे जे काय वरिष्ठ मंडळी आहेत त्या लोकांना घेऊन ही मीटिंग आम्ही अशासाठी करतोय की महाड, रोहा, पाताळगंगा ह्या ठिकाणी जे काय केमिकलचे कंपन्या आल्या आणि जे काय हानी झाली आणि जे आपण पाहतोय तशी परत आमच्या या रायगडमध्ये कुठं होऊ नये आणि त्यामध्ये खास करून ज्या आमच्या वडिलोपार्जित जागा गेल्या अनेक वर्ष ज्यांनी त्या जागेच्या संदर्भातूनच आम्हाला मोठं केलं, मुलांचं शिक्षण केलं आणि त्याच जागा आता आम्हाला एमआयडीसीला द्याव्या लागतात, त्या दिल्या आम्ही, पैसे मिळाले, त्याबद्दल दुमत नाही आहे। ज्या कंपन्या येतील त्या चांगल्या असाव्यात, प्रदूषण विरहित, केमिकल विरहित अशा कंपन्या असाव्यात। त्या कंपन्यांमध्ये आमची स्थानिक मुलं, त्यामध्ये पहिलं प्राधान्य की ज्या जागा शेतकरी जे बाधित झालेले जागा गेलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या मुलांना पहिलं घ्यावं, मग आमच्या आजूबाजूच्या गावातनं त्यांनी घ्यावं आणि ज्या तिथे कंपन्या येतील, होऊ घालतील त्यामध्ये शासनाचा नियम आहे की 80% स्थानिकांना प्राधान्य द्यावं, 20% अदरवाईज जर त्या कॅटेगरीची जर मुलं नाही मिळाली तर। परंतु आमच्याकडं पण आता लोणेरे विद्यापीठ असल्यामुळे बरीचशी मुलं त्यातूनही तयार होत आहेत। केमिकल इंजिनियर आहेत, डिप्लोमा ह्याचे आहेत, BSc केमिस्ट्री आहेत, MSc आहेत, इंजिनियर आहेत, इलेक्ट्रिशियनच्या आहेत, त्यानंतर अशा अनेक ज्या मोठ्या हुद्द्यावरची मुलं लागतात ती पण आमच्याकडं आहेत आणि म्हणून करता आज ही संघर्ष समिती स्थापन झालेली आहे। त्यांनी आज आमची भेट घेतलेली आहे, उद्या खासदारांची भेट घेणार आहेत आणि त्यातनं आम्ही निर्णयाकडे येतोय। आणि उदय सामंत आमचे उद्योगमंत्री आहेत, त्यांना आत्ता फोन केला होता, आम्ही त्यांच्याकडनं आम्ही वेळ घेतो, त्या वेळेला ह्या सगळ्या मंडळींना आज जे इथं आलेल्या आहेत जवळजवळ तेवढ्या लोकांना सगळ्यांना मुंबईला आम्ही घेऊन त्यांच्या समेत एक मीटिंग करतो आणि मीटिंगमध्ये योग्य निर्णय, योग्य कंपन्या असतील तर आम्ही स्वीकारू, अन्यथा आम्ही स्वीकारणार नाही असं जे आमची पण सहमती राहील आणि आम्ही त्यांच्या पाठीशी संघर्ष समितीचा